त्या दोघी मायले की चालल्या ना येईन बिचारे आपल्या कॉलनीतच घर घेतलं तिथं ते झोपडी दिसते ना घरी जाऊन भांडे घासतात. काय बाई आपल्याच कॉलनीत यायचं होतं यायले. जाऊ दे नाही तुम्हाला का करायला लागते. मला तर काही नाही करायला लागत पण ते माया घरासमोर घर दिसते ना आपले नातेवाईक वगैरे येतात तर काय म्हणते ना बाई काय माही मी तिला आता त्रास देणंच चालू करतो. ते दिसले की तिच्या अंगावर कचराच टाकतो. राहू द्या ना तुम्हाला का करायला लागते. राहू द्या ना तू जाय घरात. चल लवकर. आई आपण रोज येतो इथून आणि ते आपल्या समोर कचरा फेकते ते बाई आणि तू चुपचाप उचलून इकडे बाजूला ठेवून देतो. तिला काहीच म्हणत नाही तू. चल बरं आज तिचा फैसलाच करतो मी. जाऊ दे ना बाई मोठे लोक असेच असतात. त्याच्या नांदी कुठं लागतं माय. चल आज ती बाई नाही दिसून राहिली बाई. आज कचराही नाही फेकला. काय झालं असं बाई या बाईले. ते रोज आपल्या अंगावर कचरा फेकते. तुला काय कचरा अंगावर घ्यायची सवय झाली आहे का. चल इथून. नाही बाई थांब. आपण मगाशी गेलो तरी नाही दिसली ते बाई. आताही आलो तर दिसली नाही. काही झालं तर नसत. चल बरं. बाई घरी आहे का. कोण आहे तुम्ही. ते बाई रोज इथून कचरा फेकते ते म्हातारी बाई. आज दिसली नाही बाई ते कचरा फेकतानी. कुठं गेली ते. माझी सासूबाई का गेले नाही त्या घरीच काय. ते आज दिसली नाही कचरा फेकतानी. आज तुमच्या घरी काही कचरा नाही काय. अहो काकू त्या पायऱ्यावरून त्यांचा पाय घसरला. आता त्यांचा पाय मोडला आहे त्या घरात. त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. मला पाहायचं होतं बाई त्यांना. या ना काकू. आई तुम्हाला पाहासाठी आल्या ना. हो ना बसा काकू तुम्ही मी पाणी घेऊन येतो. राहू दे बाई पाणी गिनी. कशा आल्या हो बाई. तुम्ही दिसल्या नाही ना आज आम्हाले कचरा फेकतानी. म्हणून म्हटलं चल बरं आपण घरातच जाऊन पाहू. वर आलो तर तुमच्या सुनबाईनं सांगितलं तुम्हाला लागलं म्हणून आम्ही तुम्हाला पाहायला आलो. तुम्ही मला पाहिले आल्या का हो बाई. राहू द्या उठू नका. हे पाय हड्डीस तुटली हो बाई. कसं झालं हो बाई हे. मी पायरीवरून खाली येत होती तर पायच घसरला हो बाई आणि घटकन पडली. हो बाई सांभाळून काम करायचं ना. तुम्ही गरीब होत्या म्हणून मी तुमचा हिन करत होती हो बाई. हा बरं मला शेजारचे कोणी पाहाले नाही आलो हो बाई. कॉलनीत कोणी कोणाले पाहाले येत नाही हो बाई. तुम्ही समोरच्या झोपडीत राहता म्हणून मला तुमचा कमीपणा वाटे आणि तुम्ही मला पाहाले आल्या हो बाई. खरी माणूस की गरीबाच्या झोपड्यातच असते हो बाई. आता आपण शेजारी आहो की नाही तर आपण सुखात नाही गेलं कोणाच्या घरी तर चालेल पण दुखात गेलं पाहिजे. मी खूप वाईट वागले हो तुमच्या सोबत. तुमची गरिबी पाहून मी लाजत होते हो ताई. तुम्ही गरीब नाही आहे. खरी गरीब तर मीच आहे हो बाई. माफ करा मला.